अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आणि योग्य वेळी जमलेल्या सर्व बंधू भगिनी, वडीलधारी, रसिक, अभ्यासक या सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. सामूहिक कार्यक्रमामध्ये अशा थोड्या गोष्टी असतात, पण ते चूकच आहे असं मी मोकळेपणे मान्य करतो. या कार्यक्रमासाठी अतिशय अडचणीतून धावपळीत पुण्यावरून डॉक्टर श्रीपालजी सबने साहेब आले, त्यांचं मी स्वागत करतो आणि विशेष आभार मानतो. सर आज इथे येणं शक्यही नव्हतं, अशी परिस्थिती होती. ते दररोज कुठे ना कुठे असतात, धावपळ असते, प्रचंड धावपळ असते. जवळपास 75च्या वयातले सबने सर किती धावपळ करतात हे बघितलं असताना सहानुभूती वाटते, पण अभिमान देखील वाटतो. अशी आजचे त्यांच्या इथले आगमन आहे. कार्यक्रमासाठी माझे आवडते अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय वडीलतुल्य बाबुरावजी वनकर साहेब हे लाभले, हा खूप चांगला योग माझ्यासाठी आहे. ते माझे वडीलही आहेत, गुरुही आहेत, चांगले मित्रही आहेत. अनेक रंगांनी, अनेक अर्थाने ते माझ्या निकटचे आहेत. आणि हा ग्रंथ प्रकाशन करायचं म्हटल्यानंतर ज्यांची प्रेरणा आणि सतत बॅकिंग मिळत गेली ते रामानुजी रानडेर साहेब आलेत. हा एक त्यातला सुंदर योग आहे. हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी त्यांचीच प्रेरणा मला मिळाली हे मी नम्रपणे आपल्यासमोर व्यक्त करणं आवश्यक समजतो. खरं म्हटलं तर डॉक्टर खूप बिझी असतात, मला माहीत आहे. मला जरी त्रास झाला तरी मी पहिल्यांदा डॉक्टरचीच आठवण करतो आणि डॉक्टरकडे जावं लागतं आणि डॉक्टरने वेळ दिले पाहिजे अशी एक अपेक्षा असते. मला विश्वास नव्हता, पण अतिशय आश्चर्याचा धक्का म्हणजे डॉक्टर देवशीष रुईशकर इथं आलेले आहेत. त्यांचे मी उपकार फेडू शकणार नाही. अगदी सगळ्यांच्या समोर हा कृतज्ञतेचा भाव मी व्यक्त करतो. त्यांचे सहकारी डॉक्टर हनुमंत किनीकर बाहेर म्हणजे हैदराबादला गेलेले समजल्यामुळं ते आले नाहीत, नाहीतर ते मागून पुढून बॅकिंग करीतच असतात, सगळ्यांना आणतातच. पण त्यांची अडचणी असतात. डॉक्टरला आपण सगळ्यांनी माफ केलं पाहिजे, उलट आदर व्यक्त केलं पाहिजे, कारण अतिशय बिझी शेड्यूलमध्ये ते असतात. त्यांनी त्यांच्या धर्माचं पालन करावं असं मी या प्रसंगी त्यांनी आठवण करून देतो. हा कार्यक्रम त्या मानाने खूप छोटासा, लहानसा आहे, पण डॉक्टरचा धर्म यापेक्षा मोठा आहे याची जाणीव मला आहे. मला सर्व डॉक्टर मंडळींचं स्वागत आणि विशेष आभार मानतो. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे माझे वडील बंधू डॉक्टर हरिश्चंद्र वंगे हे मुद्दाम परळीहून आलेले आहेत. ते तिथले प्रसिद्ध असे सर्जन आहेत. आम्ही त्यांचा हात धरूनच इंजिनिअर कॉलेजचं शिक्षण घेतलं असं मी म्हणतो. माझे बरेचसे क्लासमेट इथं आहेत, विशेषतः अशोकराव कोयले आहेत, ज्यांनी आत्ता वसंतरावजीचा सत्कार केला. ते डॉक्टर वंगे दादा जे आहेत ते आम्ही औरंगाबादला शिकायला असताना औरंगाबादमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये संपूर्ण औरंगाबाद सत्ता गाजवणारे हे एक व्यक्तिमत्व आहे. मग चांगले व्याख्यान देणं असो, चांगलं शिकवणं असो किंवा धुमधडक्यात मारामारी करणे असो, असे हे आमचे दादा आहेत. आणि दादाचा हा उल्लेख करण्याचं कारण असं आहे की दादाचा हात धरून मी फिरलेला असल्यामुळं त्याच क्वालिटी, त्याच सवयी, तोच भांडखोरपणा, लढाऊपणा माझ्यातही आहे हे मात्र आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. माझे दुसरे मित्र इथं प्राचार्य संजय गवई आहेत. हे माझे जुने मित्र आहेत. खरं म्हटलं तर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं आहे. कारण बुधड्याचे हरिश्चंद्र सुळे जे आहेत, अंध अपंगसाठी कल्याण करणारे किंवा कार्य करणारे, त्यांच्याकडे संजय सर नेहमी जायचे आणि तिथंच माझी त्यांची भेट झालेली आहे. समाजसेवक आणि समाजाप्रती ऋण असलेला मनुष्य ज्याला म्हणता येईल असं मी त्यांचं वर्णन
बऱ्याच दिवसापासून करतो. आज इथं आपल्या कार्यक्रमाशी उपस्थित आहेत, मित्रही आहेत. पण एक चांगला समाजसेवक आपल्याला इथे मिळालेला आहे, ही एक आनंदाची गोष्ट आहे. इथं वसंतरावजी मदने दादा जे आहेत, ते पलीकडे टोपी घातलेले, गांधीचे वारसा हक्क जपणारे, ते माझे बॅकबोन आहेत म्हटलं, पाठीचा कणा ज्याला म्हणता येईल तसं त्यांचं स्वरूप आहे. मी लातूरला 80मध्ये आल्यापासून ते माझ्यासोबत फिरतात. आता माझ्या सहकारी मित्रांना वाटेल सलगरे सर कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते का रस्त्याने फिरत होते. पण काही असो, जेव्हा केव्हा वेळ मिळेल मी वसंतदादासोबत फिरायचं आणि जे काही समाजात चाललेलं आहे बारीक सारी गोष्टी त्याचं टिप्पण करणे म्हणजे नोंदणी करणे, अशा पद्धतीनं त्यांचा संपर्क इथं आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आणखी एक दुग्ध शर्करा योग आहे. माझे औरंगाबाद इंजिनिअरिंग कॉलेजचे मित्र, क्लासमेट, रूममेट आणि कॉलेजमध्ये असताना आम्ही जसं की राहत होतो ते माझे क्लासमेट प्रिय माधवरावजी गोरेसाहेब आलेत. ते रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत. त्यांच्या आगमनामुळं मला आणि सर्व हॉलला आनंद झाला असं मी या प्रसंगी वर्णन करतो. मित्रांनो, हा झाला डायसचा पार्ट, व्यासपीठाचा पार्ट. पण आज न चुकता आपल्या सर्वांचे ऋण मानणं आवश्यक समजतो. कारण आजच्या सभेमध्ये, आजच्या हॉलमध्ये खूप दिग्गज मंडळी बसलेले आहेत. इथं एक नंबरला साखरे सर आहेत, आमचे अशोकरावजी चिंचोली बसले, पेपरचं काम सोडून आलेले आहेत. मनचेकराव डोने शेजारी आहेत, इथं आलेत. आमचे देवीदास कुलकर्णी एक प्रेरणास्थळ माझं जे आहे पूर्वीपासूनचं, गेल्या उस्मानाबाद ते लातूरपासून डिस्ट्रिक्ट ट्रेझरी ऑफिसर आहेत. सोमवंशी सरांना दुपारीच मी फोन केला, ते आवर्जून येतो म्हटले आणि ते कार्यक्रमाला येण्यापूर्वी म्हणायला लागले तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आम्ही म्हटलं ते नंतर बोलत बसू, अगोदर कार्यक्रमाला या म्हटलं. त्यामुळे ते इथं आलेले आहेत, त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर प्रवीण म्हणजे सूर्यवंशी आहेत, दीपक सलगर आहे, राम पाटील आहेत, आमच्या त्या मॅडम साधना शेटे किंवा विश्वेकर आहेत. माझे क्लासमेट किंवा रूममेट ज्याला म्हणता येणार नाही पण एकाच वयाचे डॉक्टर नंदकुमार हे आहेत, म्हणजे धर्माधिकारी आहेत. असे असंख्य मंडळी आमचे श्यामकाका आहेत. मी पुढचं आणि विशेषतः मागच्या वेळेला बसलेले गप्प बसलेले ते सगळ्यात मागून तिसरं जे व्यक्तिमत्व आहे ते फार महत्त्वाचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर आलेलं आहे. ते आहे डॉक्टर आत्माराम जुबरे घोडाळकर नावाचे. ते सुजुको ॲक्युप्रेशरचं ते काम करतात. तर ते त्यांच्या प्रवृत्तीनुसार काम करतात. ते खूप चांगले काम आहे. एकंदरीत या हॉलमध्ये अनेक खूप चांगले दिग्गज मंडळ उपस्थित आहेत. मी सर्वांचं स्वागत करतो. आणि कार्यक्रमात थोडा उशीर झाला काही कारणास्तव, पण तरी देखील आपले सूत्रसंचालक बाळकृष्ण धायगुडे उत्साहात आहेत हे मला आश्चर्य वाटतं. नाही ते मला वाटलं वेळ झाल्यानंतर माणूस चिडचिड करत असतो, तसं काही ते झालेलं नाही. कदाचित मला जरासा मी चिडचिड केला असतं आणि कार्यक्रमात न राहता बाहेर निघून गेला असतो, अशी परिस्थिती माझ्यासमोर आली असती. पण बाळकृष्ण खरंच तुमच्या जाडजूड प्रकृतीचं रहस्य आहे असं वाटू लागलं. ठीक आहे, यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. विशेषतः बाळकृष्णाला याच वर्षी सर सांगायचं म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या नाट्य परिषदेवरतीचे सदस्य आहेत, त्यांचं स्वागत ते केलेलं आहे. तर हे आमच्यासाठी लातूरकरांसाठी भूषण आहे. पण नाटकाच्या स्टेजवरलं काम वेगळं आणि इतर ठिकाणी वागत असताना तुम्ही तसंच वागता हे चुकतं आहे असं वाटते मला. कारण आम्हाला नाटकापेक्षा दुसऱ्या गोष्टी जास्त आवडतात. मग तो पिक्चर असेल किंवा लावणी तमाशा असेल तरी चालेल, कारण आवडीचा भाग असतो थोडं समाज या पद्धत. बरं झालं आमचे उज्ज्वल माने सोलापूर आले बरं का, त्यांचे मी विशेष आभार मानतो. बिचारा उज्ज्वल मी लहानच मनुष्य आहे, उज्ज्वल नाव चांगलं आहे, तो सोलापूर मुद्दाम कार्यक्रमासाठी येईल आहे. मित्रांनो, अनेक मित्र इथं आहेत, सगळ्यांचं नाव घेणं योग्य होणार नाही, वेळेची मर्यादा पडते. पण तरी बाळकृष्णाला मी विनंती करतो की कार्यक्रम 15 मिनिट उशिरा सुरू झालेला आहे. आम्हाला स्टेजवरल्या लोकांना बोलू द्या, काय बोलायचं ते बोलू द्या. कारण पुन्हा बोलायचं म्हटल्यानंतर ऐकण्यासाठी कोणी राहील का नाही सांगता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, हा कार्यक्रम जो आहे तो अतिशय व्हॅल्युएबल आहे. म्हणून मी आग्रह करतो की यांना बोलायचं ते बोलू द्या, काय बोलायचं ते. प्रत्येकाला आपल्या मर्यादा लक्षात येतात. त्यांचा कंटेंट देखील लिमिटेडच असतो, फार असं की मोठा नसतो. 10-15 मिनटाच्या पलीकडे कोणी बोलत नसतं. आता माझी गोष्ट वेगळी आहे, कारण आम्ही बिझनेसमन आहोत किंवा प्रोफेशनल आहोत, काही गोष्ट तसे सोडले. पण या निमित्ताने जे नॉलेज मिळणार आहे सगळ्यांना हे खूप महत्त्वाचं आहे, याची मी आपल्याला आठवण करून देतो.
आमच्यासमोर वयस्क नागनाथ कवठेकर साहेब बसले. ते प्रशासकीय अधिकारी होते. त्यांचा 80-82 वय ते समोर बसलेले आहेत. म्हणजे दर्दी माणसं आहेत, अभ्यासक माणसं आहेत आणि समाजावरती प्रेम करणारी माणसं आहेत. हॉल हा आजचा पुरेसा आहे असं मी म्हणतो. याच्यापेक्षा जास्त अपेक्षा नव्हती. आणखी एक भाग बाळकृष्ण धावपळीत आल्यामुळे म्हणतो की या कार्यक्रमानंतर सगळ्यांना ग्रंथ मिळणार आहे आणि जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. हा प्रास्ताविकेचा भाग देखील क्लिअर करतो. असू द्या, ह्या गोष्टी आपल्या नेहमीच्याच आहेत. संसार हा नेहमीचाच असतो, दररोजचा असतो, त्याच्यामध्ये फार पडायचं नसतं. आदरणीय त्याच्या पट्टीमध्ये त्याची काटणी छाटणी काय करायचं ते करत असतात. मला ते जमत नाही किंवा मी त्या फील्डमध्ये काम करत नाही. मी लेखक आहे, ते समीक्षक आहेत, ते परीक्षक आहेत आणि भाष्यकार आहेत मोठे. असा मनुष्य आपल्याला मिळणार नाही असं मी आपल्यासमोर निश्चितपणे आणि आदरपूर्वक सांगतो. कारण खूप दोष आहेत. मी माझ्या विद्यार्थी लाईफपासून या फील्डमध्ये काम करतो, आवडीखातर काम करतो. अनेक साहित्यिक मी पाहिलेलं आहे, परीक्षक पाहिले आहे, समीक्षक पाहिले आहे, विद्वान पाहिले आहे, लेखक सगळं पाहिलेलं आहे. पण त्यातल्या त्यात वेगळेपणा ज्याला म्हणतात ना, तो आपल्या सराजवळ आहे. आपल्या म्हणण्याचा म्हणजे मी माझाच क्लेम करत नाही, आपल्या सर्वांचे ते सर आहेत. त्यांच्या पद्धतीने परीक्षा समीक्षण केलेलं आहे, ते बोलतील सांगतील. पण त्याहीपेक्षा या ग्रंथामध्ये ॲडिशनल ज्या गोष्टी आहेत त्याचा उल्लेख करणं मला आवश्यक वाटतं. म्हणजे आपल्या विषयाला परिपूर्णता येऊ शकते. तो विषय जर मी नाही बोलला तर परिपूर्णता येणार नाही. शॉर्ट पुस्तक 280 पेजेसचं पुस्तक थोड्या वेळामध्ये समजणार नाही. पुस्तक वाचून समजून घ्यायचं म्हटलं तर 3-4दा वाचावं लागेल, अशी त्यातली डिफिकल्टी आहे किंवा अडचण देखील आहे. सुदैवाने या हॉलमध्ये बसलेले सर्वच लोक कृष्णभक्त आहेत किंवा कृष्णप्रेमी आहेत असा मी उल्लेख करतो आहे. राष्ट्रीय पातळीवरती श्रीरामाचा जयघोष चालू आहे. आपल्याजवळ श्रीकृष्णाचा चालू आहे, रामाचंही चालू आहे. यांचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. आणि हे अस्तित्व समजून घेण्यासाठी आपण मंडळी, भारतीय मंडळी वेदांचा अभ्यास घेतो, वेदांचा संदर्भ देतो, पुराणाचा संदर्भ देतो, अन्य काही संप्रदायात संबंध देतो, विशेषतः भागवत धर्म ज्याला म्हणतो त्याचा संदर्भ देतो, आपण बोलतो. मी असं म्हणू शकतो की एवढं वाचल्यानंतर किंवा वाचणाऱ्याला श्रीकृष्ण आणि राम समजले का, हा खरा बेसिक प्रश्न आहे. लोक काही सांगतात, पुराण काही सांगतात. पुराणामध्ये एवढे लेखक आहेत की त्यांची यादी केली असताना वेगळं पुराण तयार होणार आहे आपल्यासमोर. होय, बरोबर आहे, आपण हसलं ते करेक्टच आहे. पुराण ग्रंथाचे लेखक एवढे आहेत की त्यांची यादी जरी केलं तर वेगळं पुराण निर्माण होणार आहे. आता पुराणाच्या लेखकामध्ये अनेक प्रकार असतात आणि ते सर्वसामान्य वाचकांच्या लक्षात येत नाहीत. येणं आवश्यक आहे. काहीही असो, इथं आपण भगवान श्रीकृष्णाचा फोटो समोर लावलेला आहे. श्रीकृष्णाचा हात हा समोर दाखवलेला आहे. हे चित्र बाळकृष्णाच्या आग्रहाकरता करण्यात आलेलं आहे. आमच्या मनात छोटा फोटो होता, पण हा बाळकृष्ण कदाचित यांना आपलं नाव बाळकृष्ण आहे, कृष्ण मोठा पाहिजे म्हणून त्याने असा फोटो करायला लावला. माणसं फार धूर्त आणि मतलबी असतात. त्याचं उदाहरणच मला सापडलं. ह्या बाळकृष्णाचा राग खूप आला. मग तुम्ही मोठं व्हा ना, कृष्णाचा फोटो कशाला मोठा लावता. मूळ या ग्रंथावरती जो फोटो आहे भगवान कृष्ण आणि अर्जुन या दोघांच्या संवादाचा तो विषय आहे. त्यातल्या त्या श्रीकृष्णाचा फोटो वेगळा कट करून आपल्यासमोर आणलेला आहे. आपल्या समोरचा कृष्ण हा सिंपल, साधा आणि तुमच्या माझ्यासारखाच आहे. फोटोकडे बघा, माझ्याकडे काय बघता. फोटोतला कृष्ण हा तुमच्या माझ्यासारखा साधा आहे. गतवर्षी आपण अस्सल श्रीकृष्ण आणि दिव्य महाभारत हा जो ग्रंथ प्रकाशित केला त्याच्यावरला फोटो कृष्णाचाच असेल. तो 4 भुजाचा आहे, 4 हाताचा आहे. मागच्या ग्रंथाच्या फोटोचं कव्हर वेगळं, तो 4 हातांचा कृष्ण आहे. आजचा कृष्ण मात्र 2 हाताचा आहे. हा फरक आहे. ह्याच्याला फरक काय असतो तुम्ही विचार करा.
तुम्ही जेव्हा विचार करायला लागता त्यावेळेस तुम्ही ज्ञानमार्गाने ईश्वराकडे जाता, हा संदेश देणारा भगवान कृष्ण आहे. तुम्ही जेव्हा विचार करायला लागता, कसाही विचार करा, कशाचाही विचार करा, खूप विचार केला असताना तुम्ही पुढे जरी गेलात तर तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार ज्ञानमार्गाने तुम्ही ईश्वराच्या जवळ जाता. हा जो कृष्ण साधा आहे आणि हा खरा कृष्ण आहे. गतवर्षी मी अस्सल कृष्ण दाखवत असताना याच टाईपचं चित्र समोर ठेवलं होतं. आज परत आणखी सिम्पल फॉर्ममध्ये आणलेलं आहे. रांदड साहेब इथं समोर बसलेले आहेत. मागच्या कार्यक्रमात थोडं कन्फ्यूज काही लोकांना झालं होतं, पण त्याच वेळेस ठरवलं की लोकांना खरा कृष्ण, खरा ईश्वर कसा आहे दाखवणं आवश्यक आहे. या जिद्दीपोटी आणि रामानुसरांच्या बॅकिंगवरती अवघ्या 3 महिन्यामध्ये हा नवीन ग्रंथ मी पूर्ण केला. फक्त 3 महिन्यामध्ये. जास्त वेळ दिला नाही, कारण मला रागच खूप आलेला होता. रागाची ताकद अशी असू शकते. भगवान श्रीकृष्णाला राग आला दुर्योधनाचा म्हणून पुढे महाभारताच्या युद्धाला जावं लागलं. राग देखील कधी कधी चांगला असतो, पण ज्याला राग येतो त्याच्यात तो नियंत्रणात असायला पाहिजे. तो जर नियंत्रणात नसेल तर तो जंगलीपणा असतो. तिथं जंगलचे नियम, जंगलचे कायदे लागू होतात. म्हणून सगळं पाहिजे आपल्याकडे, पण ते आपल्या नियंत्रणात पाहिजे. आपल्या नियंत्रणात जे आहे त्याच्यावरतीच आपण सत्ता गाजवू शकतो आणि तेच आपलं हत्यार होऊ शकतं. असा तो एक सुंदर दृष्टांत या विषयामध्ये यायला लागतो. चित्रातला श्रीकृष्ण हा साधा आहे. आता परत ते दुसरा प्रश्न विचारतो. बाळकृष्ण तुम्ही लहान आहात म्हणून तो बाळालाच विचारतो आहे आणि अतिशय नम्रपणे सभेलाही विचारतो. अतिशय नम्रपणे ह्या दुनियेलाही विचारू शकतो या मुद्द्यावरती. दुनिया शब्द वापरते. सभेच्या बाहेर मी गेलो इथं असताना, रामकृष्ण आमचे दैवत आहेत, मी देव मानतो. कसा आहे तो विषय वेगळा यायला लागतो. पण सगळ्या इतिहासकारांना, विद्वानांना आणि भल्या लोकांना मी आव्हान देऊन विचारतो, रामकृष्णाचा काळ या भारतीय संस्कृतीमध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये किंवा ब्राह्मणिक रिलिजनमध्ये किंवा वर्तमान काळामध्ये नेमका कधीचा आहे हे कोणी सांगायचं. रामकृष्ण केव्हा होऊन गेले. आता जे लोक देव मानत नाहीत त्यांचा विषय वेगळा, मी त्याचा विचार करत नाही, कारण जगामध्ये नास्तिकांची संख्या आहे. हे जग आस्तिक नास्तिकानं भरलेलं आहे. आम्ही नास्तिका तिरस्कार करत नाही. तो आज ना उद्या आस्तिक होऊ शकतो, नाही झालं ते आम्हाला त्याचं दुःख नाही. पण हे सर्व जगातल्या बुद्धिमंतांनी प्रश्न विचारण्यासारखा आहे. रामकृष्णाचा कालावधी नेमका कधीच आहे, केव्हाच आहे. राम केव्हा होऊन गेले, कृष्ण केव्हा होऊन गेले आणि रामाच्या कृष्णाच्या लीला, अवतार, कार्य, फिलॉसॉफी जे काही होतं ते केव्हा लिहिलं आणि जे काही लिहिलेलं आहे ते खरं आहे का खोटं आहे, या पट्टीमध्ये, या स्केलमध्ये, या मुद्द्याला धरून याचं संशोधन होण्याची जरूरत आहे. आणि मला थोडा अंदाज येतो, या देशामध्ये माहीत असलेले लोक नाहीत. अपवाद असतील, अपवाद म्हणेल, त्याच्याविषयी मला सांगता येणार नाही. पण या देशामध्ये एक देखील माणूस नाही म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. 99% लोकांना माहीतच नाही. सर खरा मुद्दा इथं यायला लागतो. पण मी स्वतःला ईश्वराचा भक्त मानतो. मी कृष्णभक्त आहे बरं का. मी देव मानतो. काही लोक म्हणतात देव मानू नका, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही. पण ही जी आमची परंपरा आहे त्या परंपरेनुसार, संस्कृतीनुसार, संस्कृती म्हणजे मानवी संस्कृती म्हणतात, त्यानुसार ईश्वराचं अस्तित्व आम्ही मानलेलं आहे. मी मानणाऱ्यापैकी आहे. कृष्ण आहे. कृष्ण हा माणूस आहे, तुमच्या आमच्यासारखा आहे एवढं मला कळतं. देवाचं रूप एवढंच वर्णन करतो. माणसामधल्या चांगल्या गोष्टी जेव्हा बाहेर पडतील, प्रकट होतील, दृष्टांत येईल, साक्षात्कार येईल, ते रूप, ते स्वरूप, ते रूपडं हे ईश्वरी तत्वावरती किंवा ईश्वर लेवलला जायला लागतं. म्हणजे माणूस हा कधीकधी अशा पद्धतीने तुमच्यासमोर प्रकट होत असेल, हा एक धर्मविचार आहे. याच्यामध्ये काही चूक आहे असं कोणी म्हणू नका. या देशामध्ये आणि बाहेर देखील नास्तिक लोक खूप काही बोलतात, पण असं नाही आहे. देव या पद्धतीचा आहे, माणसातला देव आहे, विशेष कर्तव्याने तो प्रकट व्हायला लागतो. ही आमची संकल्पना आहे. ईश्वर एवढ्यापुरतंच आहे.
ह्याच्या पलीकडे आम्ही काय, ईश्वर हा चमत्कार करतो, हे करतो, माझाही त्याच्यावर विश्वास नाही. बेसिकली मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मी त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण माणसाच्या मनात ज्या श्रद्धा असतात, भावभावना आहेत, त्या श्रद्धेला, भावनेला कुठेतरी आधार घेतला तर, मानला तर चुकीचं काहीही नाही. ज्याला जगायचं आहे त्यांना इथं श्रद्धा ठेवावीच लागते. ज्याला जगायचंच नाही, विशेषतः माणूस म्हणून जगायचं नाही, तुम्हाला श्रद्धा ठेवण्याचं कारण नाही. त्याही पलीकडे मी तुम्हाला आव्हानात्मक बोलतो आहे, सगळ्यांचा आव्हानात्मक विषय बोलतो, कारण विषय हा युनिव्हर्सल आहे. खरं म्हटलं तर माणसाच्या मनामध्ये जे असंख्य विचार येतात, हे विचार तुम्ही आम्ही रोखू शकतो का? नाही रोखू शकत. येणाऱ्या विचाराला रोखण्यासाठी आपण पूर्ण म्हणजे सशक्त आहोत का? नाही. आपण जे काही बोलतो ते वरवरचं बोलतो, चुकीचं बोलतो, दिखाऊ बोलतो, नाटकी बोलतो, दांभिकपणा करतो. माणसाच्या मनातले जे भावभावना आहेत त्याच्यावर आम्ही कंट्रोल करू शकत नाही. कंट्रोल करण्यासाठी या पद्धतीने या धर्माचा, महाभारताचा, रामायणाचा आधार घ्यावा लागतो. आणि आमच्या ऋषीमुनी, जे कोणते ऋषी होती मला माहीत नाही, त्यांचं मी नाव घेत बसत नाही, कारण मग त्याची गरज नाही पडत. पण आमच्या ऋषीमुनीची जी काही भावना होती, जो काही विश्वास आहे, जो काही सिद्धांत आहे, त्या सिद्धांतावरती आधारलेले आमचे देव आणि धर्म आहेत. आत्ता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी जागतिक लेवलला हा प्रश्न विचारतो आहे. पुराण सांगतात, वेद सांगतात, राम झाला, कृष्ण झाला, पण नेमकं त्याचा काळ कोणीही सांगा, कोणीही सांगू शकत नाही. मी परत म्हणतो, कोणीही सांगू शकत नाही. मी अनेकाला बोलतो आहे, समोर बसलेले अनेक धार्मिक आध्यात्मिक मंडळी काम करणारे आहेत, त्याच्यासमोर मुद्दाम विषय ठेवलेला आहे की कोणीही सांगत नाही. पण माझी रुखरुख अशी होती, माझी इच्छा अशी होती, रामाला मी मानतो, कृष्णाला मानतो, ते केव्हा होते हे समजल्याशिवाय त्यांचं अस्तित्व सिद्ध होत नाही. ते होते असं तुम्हाला दाखवावंच लागतं. उगीच राम होता आणि तिथे गेला ह्या गोष्टी चालत नाहीत. अज्ञानी माणसामध्ये, कमी शिकलेल्या माणसामध्ये, भयग्रस्त माणसामध्ये त्या गप्पा गोष्टी तुमच्या चालतात, टाईमपास चालतो. पण बुद्धिमंतामध्ये, बुद्धीचा विकास करण्याच्या बुद्धिश्रद्धा असलेल्या लोकांमध्ये अशा गोष्टी चालत नाहीत. म्हणून कृष्णभक्त या नात्याने माझी भूमिका आहे किंवा माझा विषय असा होता की रामकृष्णाचा काळ हा इतिहासामध्ये निश्चित केला पाहिजे. सबनीस साहेबांच्या समोर म्हणतो, त्याने बरेचसे भाषणे ऐकलेले असतात, पाहिलेले असतात. मी असं देखील म्हणतो, माझ्या बघण्यामध्ये आज 67 वर्ष संपलं किंवा चालू आहे, आणखी किती वर्ष जागेल तेही मला माहीत आहे. पण नेमकं महाभारताचा काळ सांगता येत नाही. कुठलाही इतिहासकार, कुठलाही विद्वान सांगू शकत नाही. आज मी आव्हान देऊन या विषयावर परत बोलतो आहे, सांगू शकत नाही. कारण आमच्या पुराणामध्ये फक्त कपोल कल्पित कथा आहेत. तुमचं रंजन करण्यासाठी त्या कथा आहेत, तुम्हाला आनंद देण्यासाठी ती रचना करण्यात आलेली आहे. उरला विषय वेदाचा. वेदामध्ये 4 वेद, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, पण मी माझ्या चर्चेच्या अनुषंगानेच बोलतो आहे, बाकी जास्त बोलत नाही. कारण मला स्वतःलाच विषयांतर आवडत नाही. पण मुद्दा सांगत असताना त्या आवश्यक गोष्टी घ्याव्याच लागतात. मग बाळकृष्णाला उशीर झाला म्हणण्याचं काही कारण नाही. तुम्ही झोपी गेलं तर चालू शकतं त्या परिस्थितीमध्ये थोड्या वेळासाठी. हा जो कालावधी आहे तो फार महत्त्वाचा आहे. वेदाचा जो विषय आहे 4 वेदांचा, याच्यामध्ये देखील इतिहासकारामध्ये मतभेद आहेत सर. इतिहासकारामध्ये मतभेद आहेत. ऋग्वेद हे सगळे वेदकाली म्हटले जातं, वैदिक पिरियड म्हटला जातो. 4ही वेद एकाच काळात म्हटले जात असतात. पण हेही चुकीचं आहे. मी अगदी हातामध्ये बंदूक घेऊन सांगू शकतो, हेही चुकीचं आहे. हा आग्रह आपल्यासमोर मुद्दाम करतो आहे. कारण चुकीच्या गोष्टी लिहून बिचारे तुम्ही लोक दुःखी आहात आणि तुमच्या मागे असणारे आमच्यासारखे कोट्यावधी अब्जावधी लोक देखील दुःखी होत आहेत. अज्ञानाच्या पाठीमागे लागला असताना तुम्ही दुःखी आहात तर आम्ही दुःखी आहोत. हे दुःख संपवायचं असेल, तुम्हाला खरोखर सुखाचा मार्ग दाखवायचा असेल तर हे ज्ञान इतिहासाचं, भगवंताचं आपल्याला क्लिअर कट असणं आवश्यक आहे.
आणि तुम्ही खरे ईश्वरभक्त असाल तर ते ज्ञान लोकांना सांगणं देखील तुमचं आवश्यक आहे, तुमचा धर्म आहे. तुम्ही माहीत असून सांगत नसाल, तुम्ही दांभिक आहात, तुम्ही युजलेस आहात, तुम्ही लवकर मरून जावं असंही मी म्हणू शकतो या परिस्थितीमध्ये. कारण दांभिकपणा चालत नाही. दांभिकपणा नको. तुम्हाला दुःखद आहे, आम्हाला देखील दुःखद आहे. मग हा काळ नेमका कोणता आहे पुराण सांगत नाहीत. वेदांच्या बाबतीत देखील सर हा मुद्दा अभ्यासकाच्या समोर ठेवतो. मुद्दा चारही वेद नंतर लिहिणं वेगळं आहे. वेदाची निर्मिती वेगळी आहे. शब्दबद्ध करणे म्हणजे श्रुती स्मृतीच्या मार्गाने सांगणे, स्वतःच्या मनातले विचार ठेवणे, हे जे टप्पे यायला लागतात, ह्या टप्प्याचा जर विचार केला असताना सर्वात अगोदरचा वेद हा ऋग्वेद आहे. आमच्या इतिहासकारांनी इथे घोळ घातलेला आहे. मी इतिहासकाराला आव्हान देऊन बोलतो आहे, आता मला ते बोलावं लागतं, बोलण्याची वेळ आहे. ऋग्वेदाचा काळ हा अलीकडचा समजला तर ऋग्वेद हे पूर्वीचे होत नाहीत, प्राचीन होत नाहीत. कृष्णाच्या काळात वेद होते का? त्यातल्या तो ऋग्वेद होता. म्हणजे कृष्णाच्या काळात ऋग्वेद आहेत. बरं, कृष्ण काळ आणि अलीकडचा काळ म्हणजे इसवी सन पूर्वी 1000 वर्षाचा काळ, ज्याला इतिहासकार ब्राह्मणिकल काळ म्हणतात किंवा हिंदू काळ म्हणतात, ह्या दोन काळातलं अंतर किती हे बघितलं पाहिजे. आणखी शॉर्टमध्ये आपल्याला सांगू शकतो. आज आहे 2024 वर्ष, ख्रिस्त काळ 2000चा. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये गौतम बुद्ध आणि महावीरांचा तो कालावधी यायला लागतो. त्याच्या अगोदर 300 वर्ष गेला तर ब्राह्मणिक रिलिजन किंवा ब्राह्मण काळ आहे. त्याच्या अगोदर मागे जर गेलात तुम्ही तर तो काळ इतिहासाला अज्ञात आहे, इतिहासाला माहीतच नाही. गमतीचा भाग म्हणजे गौतम बुद्धाच्या काळापासूनचा आजपर्यंतचा सगळा कालावधी हे इतिहासकार मंडळी इतिहास काळ म्हणून म्हणतात आणि त्याच्या अगोदरचा बुद्धांच्या अगोदरचा काळ हा प्रागैतिहासिक काळ म्हणून ओळखला जातो. इतिहास पूर्व काळ म्हटला जात असतो. मी म्हणे या देशामध्ये एवढे विद्वान लोक आहेत, इतिहास करते, तुमच्या सगळ्यांचे बाळकृष्ण मोठे पॉवरफुल सत्ताधारी आहेत, तुम्ही हा काळ का शोधत नाही? हा दुसरा प्रश्न आपल्यासमोर घ्यावा लागतो. इतिहासकार नेमका हा काळ का शोधत नाहीत? गौतम बुद्धाच्या पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही का जात नाही? तुमचं नुकसान आहे का काही? असलंच पाहिजे. आणखी एक लोकांचा गैरसमज आहे, तो गैरसमज दूर करणं मी माझा धर्म समजतो. स्टेजवर बोलणं गौण भाग आहे, माझं कर्तव्य समजतो. गौतम बुद्धाच्या वेळेस तत्कालीन हिंदू जो धर्म आहे म्हणजे ब्राह्मण जो धर्म आहे, या ब्राह्मण धर्मावरती गौतम बुद्धाने सडकून टीका केलेली आहे. इथं थोडा गैरसमज झालेला आहे. गौतम बुद्धाने हिंदू धर्मावर टीका केली, पण हिंदू शब्द कधी आला तुमच्या इतिहासामध्ये? ह्याच ब्राह्मणिकल काळापासून आलेला आहे, अगोदर माहीत नाही. इसवी सन पूर्व 90 शतक, फार झालं 10वं धरू शकतो, कळण्यासाठी 1000 वर्ष धरतो. त्याच्या अगोदर इतिहासाला हिंदू शब्द माहीत नाही. जिथं हिंदू शब्दच माहीत नाही तिथे हिंदू धर्म आला कुठं? असू द्या, काय असेल ते असेल. गौतम बुद्धाने किंवा तत्कालीन महात्म्यांनी ज्या हिंदू धर्मावरती टीका केली तो काळ फक्त त्यांच्या अगोदरच्या 300 वर्षाचा आहे. याचाच अर्थ असा आहे की त्याच्या अगोदरच्या काळावरती गौतम बुद्धांनी कुठलेही भाष्य केलेलं नाही. बुद्धांच्या अभ्यासकाच्या समोरचा हा प्रश्न मी ठेवतो आहे मुद्दाम, की या ब्राह्मणिक काळाच्या अगोदर गौतम बुद्धांनी कुठलीही टीका केलेली नाही, कुठलीही काही बोललेलं नाही. जो काळ अज्ञाताचा आहे. असू द्या, इसवी सन 1000 पूर्वीचा काळ हा अज्ञात काळ आहे, इतिहासाला माहिती नाही, त्यामुळे कोणाला बोलण्याचं कारण नाही. आणखी जर मागे आपण गेलं तर इसवी सन पूर्व 19व्या शतकामध्ये, 19वं शतक म्हणतो बरं का, ख्रिस्तच्या जन्मापासून पूर्वीचे 1900 वर्ष धरायचं, तो एक मुद्दा इतिहासाला माहीत नाही, पण मला तो सापडला इतिहासाच्या आधारे, ते वाचन करावं लागतं. तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही शाळेमध्ये कॉलेजमध्ये बरेचसे मंडळी शिकवतात, सिंधू संस्कृती फार जुनी आहे असं सांगतो आम्ही. गवईसाहेब आपण प्रिन्सिपल आहात म्हणून सांगतो. सिंधू संस्कृती जुनी आहे असं म्हणतो. काही इतिहासकार
सिंधू संस्कृतीचा काळ हा 2200पर्यंत समजतात, म्हणजे इसवी सन पूर्व 2200 हा त्याचा लय काळ समजला होता. काही इतिहासकार सिंधू संस्कृतीचा काळ हा 3000 वर्ष जुना समजतात. म्हणजे आमचे इतिहासकारच 2200 म्हणतात आणि 3000 म्हणतात. 800 वर्षाचा यांच्यात घोळच आहे. ठीक आहे, पुरावे नसेल तर असं व्हायला लागतं, मी समजू शकतो. प्रोबॅबिलिटी किंवा अंदाज या थेरीनुसार हे मांडलं जातं, हेही ठीक आहे. पण सिंधू संस्कृतीचा लोप झाला असं जे म्हटलं जातं, तुम्ही घरी जाऊन बघा, पुस्तकं कोणालाही विचारा, सिंधू संस्कृती लोप झाली, बाबांनो कधी झाली सांगा ना तुम्ही नेमकं. इतिहासकाराच्या अभ्यासकाला म्हणतो सिंधू संस्कृती लोप कधी झाली हे सांगा, याचं उत्तर फार कमी लोकांकडे आहे. सुदैवाने मला तोही पॉईंट सापडला. इसवी सन पूर्व 19व्या शतकामध्ये सिंधू संस्कृतीचा लोप झाला. सिंधू संस्कृती 19व्या शतकापर्यंत होती. इतिहासकाराचं 2200 वर्ष कुठे गेलं? इतिहासकाराचं 3000 वर्ष कुठे गेलं? याचा हिशोब तुम्ही कसा मांडणार? जोपर्यंत तुम्हाला हिशोब मांडता येत नाही तोपर्यंत त्याला इतिहास म्हणत नसतात. सोबत पुरावे द्यावे लागतात. हा पुरावा वेगळ्या पद्धतीने मिळवलेला आहे, ते आपल्यासमोर सांगतो. माझा विषय एवढंच बोलणं आवश्यक आहे. आणखी एक मुद्दा आपल्यासमोर असं यायला लागतो. आमच्या देशामध्ये हे धर्म, हिंदू, बाकीचे असे जे बोलले जातात ना, ह्याला शिस्तबद्ध रचना नाही. मला दुःख याचं आहे, तुम्ही जेव्हा कुठल्याही धर्माचे पाईक समजता, मी देखील आज हिंदूच म्हणून घेतो, हिंदू आहे, सगळे कर्म मी करतो, हिंदूच आहे, मला नाकारता येणार नाही. तो सदोष असेल पण मी नाकारू शकत नाही, कारण जे आहे ते आहे. पण हा तरी धर्म खरा आहे का? हा दुसरा चिकित्सेचा भाग आहे. हा चिकित्सेचा भाग आहे, हा संशोधनाचा भाग आहे, आपल्या प्रज्ञेचा भाग यायला लागतो. याचा जर आपण खोलात विचार केला, हा लिगल पॉईंट आहे, लॉ पॉईंट आहे. इतिहासकार काय लिहित आहेत त्यांच्यावरती अधिक विश्वास ठेवू नका. इतिहासकार काय लिहित आहे याच्यावर फारसा विश्वास ठेवायचं नाही. ठीक आहे, कर्मणूक काय, क्वेश्चन आला, विचारलं काही ते लिहून पुढे जा, थांबायचं नाही. वाद करत बसला असताना आपण संपून जातो. इतिहासाच्या विषयावरती फारसा वाद करण्याचं काही कारण नाही. मित्रांनो, हा इतिहास, मोबाईल बंद करा बरं का. हा इतिहास पाहत असताना, इतिहास काळ शोधत असताना सायंटिफिक मेथड अशी आहे, सुमारे 5 लाख वर्षापूर्वी, सुमारे म्हणतो म्हणजे अप्रॉक्सिमेशन असतं, इतिहास असाच मांडावा लागतो. सुमारे 5 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिका खंडातून माणसं बाहेर पडले, आपले पूर्वज बाहेर पडले. तो सुधारित मानव आहे. दक्षिण आपल्यासमोर शिकलेली मंडळी असल्यामुळे नकाशाचा थोडा विचार करू शकता, आपल्यासमोर आणू शकता. 5 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतून बाहेर पडलेला मनुष्य, वर आलेला मनुष्य, तो उजव्या साईडला सरकला, म्हणजे इजिप्तमध्ये पहिल्यांदा गेला. मोठे सर तुम्ही हिस्ट्रीचे आहेत म्हणून सांगतो तुम्हाला. दक्षिण आफ्रिकेतून 5 लाख वर्षापूर्वी बाहेर पडलेला माणूस उजव्या साईडला म्हणजे भारताच्या दिशेनं तो आला. पहिली जागा इजिप्त आहे. इजिप्त नंतर तो इराणमध्ये आला, म्हणजे पर्शियामध्ये आला. आणखी तो पुढे जायचा. पर्शियामधून सिंधू संस्कृतीमध्ये आपल्या पंजाबमध्ये आला. पंजाबमधून खाली दिल्लीला उतरला. दिल्लीवरून मध्य भारतातून, बंगालमधून तो पुढे ब्रह्मदेश चीनमध्ये गेला, जपानमध्ये गेला, जपानमधून उत्तर अमेरिकेत गेला आणि शेवटी दक्षिण अमेरिकेत गेला. हा 5 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतून बाहेर पडलेल्या माणसाचा रस्ता आहे, प्रवाह आहे. सबनीस सर संस्कृतीचे मोठे गाडे अभ्यासक आहेत म्हणून मी म्हणू शकतो, जेव्हा एखाद्या देशाची, भूमीची संस्कृती, परंपरा सांगायची असते त्यावेळेस तुम्हाला मागच्या रस्त्यानेच यावं लागतं. दक्षिण आफ्रिकेच्या रस्त्याने यावं लागतं. दक्षिण आफ्रिका, इजिप्त, पर्शिया, सिंधस्थान,
पंजाब या रस्त्याने यावं लागतं. आपण भारतापुरताच विचार करूया, पलीकडे जाणार नाही आपण. हा रस्ता सोडता येत नाही. मी अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगतो, विषय नवीन असल्या मुद्दा मानणं आवश्यक आहे. हा रस्ता सोडून जर विचार केला तर या देशाची संस्कृती बदलते, या देशाची परंपरा बदलते. आणि बदललेली परंपरा ह्या वेदांनी मांडलेली नाही, पण पुराणांनी मांडलेली आहे, इतिहासकारांनी मांडलेली आहे. आणि सध्याचे राज्यकर्ते मात्र धूमधडाक्यात वाजत गाजत ही बदललेली संस्कृती सांगतात, पण ही संस्कृती भारतीयांची नाही. आज आम्ही रंगाने काळे गोरे जे कोणी आहोत, आपण मूळ दक्षिण आफ्रिकन लोकांच्या प्रवाहातीलच आहोत, वेगळा प्रवाह होत नाही. थोडं बहुत भारताच्या पुढे गेलेला चीनमधला माणूस माघारी येऊ शकतो, पण अमेरिकेतला माणूस भारतामध्ये येणार नाही. संस्कृती पाहत असताना मागच्या रस्त्यानेच यावं लागतो, ही अभ्यासाची करेक्ट मेथड आहे. या पद्धतीने जर विचार केला असताना, या रस्त्याचा या मार्गाचा विचार केला असताना इथं आपल्याला रामकृष्ण सापडतात. तो नास्तिक लोकांना, रामकृष्णाच्या विरोधकांना, रामकृष्णावरती प्रेम न करणाऱ्या लोकांना हा मुद्दा मी देऊ शकतो की या प्राचीन संस्कृतीच्या रस्त्याने आपण भारतात आला असताना इथला इतिहास जर बघितला तर रामकृष्ण इथं सापडतो. सगळ्यात महत्त्वाचा रिसर्च म्हणा, संशोधन म्हणा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा यायला लागतो. या मुद्द्याला सपोर्ट करण्यासाठी, स्ट्रॉंग करण्यासाठी आणखी मुद्दा आपल्यासमोर ठेवतो आहे. तो मुद्दा असा आहे, अलेक्झांडर दी ग्रेट ग्रीक सेनापती राजा, आपण ओळखता सगळे त्यांना. आम्ही पोरसचं युद्ध सगळ्यांना माहीत आहे, लढाई फार आवडते आपल्याला. अलेक्झांडर भारतात आला असताना त्याचा सेनापती सेल्युकस नावचा आहे. अलेक्झांडर युद्ध करून हरल्यानंतर, जिंकल्यानंतर माघारी त्या देशात गेला आणि तिथंच मेला. तो विषय मला इंटरेस्टेड नाही, कारण माझा मुद्दा मला सोडायचा नाही. त्याच्या गादीवरती हे आपले सेल्युकस आले. सेल्युकसच्या नंतर या देशातला सम्राट चंद्रगुप्त मौर्य पंजाबमध्ये, मगधमध्ये सत्तेवरती आलेला आहे. आपल्या चंद्रगुप्त मौर्यापासून माहिती आहे पुढचा काळ. सेल्युकसची सत्ता ताब्यात घेणारा सम्राट चंद्रगुप्त मौर्य आहे. सेल्युकसची सत्ता अलेक्झांडरने दिलेली आहे. अलेक्झांडर हा ग्रीक राजा आहे, ग्रीक सेनापती आहे. ही सगळी परंपरा जर बघितलं, सेल्युकसच्या दरबारामध्ये मेगास्थेनिस नावाचा एक राजदूत आहे, विद्वान पंडित आहे. तो सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारातला प्रतिनिधी आहे, राजदूत आहे. या मेगास्थेनिसनी, सम्राट चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारात असलेल्या मेगास्थेने, ग्रीक मेगास्थेनिसने, ग्रीक राजदूतांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे, स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की या देशातला जो कृष्ण आहे तो पर्शियामधल्या, म्हणजे इराणमधल्या गिल्गामेश नावाच्या राजासारखा आहे असं मेगास्थेनिस म्हणतो. हा गिल्गामेश कोण? पर्शियामधला राजा आहे. इसवी सन पूर्व 3100 ते 3000 या कालावधीमध्ये राज्य केलेला तो पर्शियाचा राजा आहे. आमचा कृष्ण पर्शियाच्या गिल्गामेशसारखा असल्याचं वर्णन ग्रीक राजदूत मेगास्थेनिस करतो. आम्ही इतिहासकार मंडळी राजदूतांचं, दुसऱ्या डॉक्युमेंटचा वापर करतो. मेकॅनिक्सचा तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. आचार्य म्हणजे आर्य चाणक्याच्या वरती तुम्ही वर्णन करता, या मेगास्थेनिसच्या आधारे करता. चंद्रगुप्त मौर्याचं वर्णन करता, याच्या आधारे करता. पण हाच मेगास्थेनिस सांगतो की भारतीयांचा कृष्ण हा पर्शियातल्या गिल्गामेश राजासारखा आहे. मला तिथंच खूप आनंद झाला, कारण आमचा कृष्ण हा होता, तो राजा होता. केव्हा होता हा दुसरा प्रश्न अनुत्तरित आहे. मित्रांनो, हा काळ जेव्हा आपण इतिहासाचा पाहत जातो मागे आणि जावं लागतं, हा सगळा काळ पाहत असताना आपण फार मागे जाऊ शकणार नाही, त्याला मर्यादा यायला लागतात. इतिहास याबाबतीत फारसं भाष्य करीत नाही, पण
या जगातलं शेवटचं अखेरचं हिमयुग ज्याला म्हणता येईल ते इसवी सन पूर्व 8000 वर्षाचं आहे. त्याच्या अगोदर अनेक हिमयुग आले आणि गेले. हिवाळा आला, उन्हाळा आला, असं हिमयुगाचा काही प्रकार समजा चालू शकतो. 8000 वर्षापूर्वीचं हिमयुग हे शेवटचं आहे. म्हणजेच आपल्याला इतिहासकारांना, अभ्यासकांना, विद्वानांना, चिकित्सकांना इसवी सन पूर्व 8000 वर्षापासूनचा भारतीयांचा इतिहास मिळतो. इतिहास माहिती नाही असं इतिहासकारांनी सांगायचं नसतं वेड्यासारखं. तुम्हाला माहीत नसेल तर कशाला अभ्यास करता? तुम्हाला माहिती पाहिजे. उरल्या गोष्टी सबळ पुरावे असतील नसतील, पण रचना तुम्हाला करता येतं. इतिहासाचा फ्रेमवर्क तयार करता येतं. काही प्रूफ्स मिळतात तिथं ठेवू शकतो आपण. इतिहास कसा लिहायचा, कसा मांडणी करायचा हा त्यातला भाग घ्यायला लागतो. पण काही असेल तरी हा इसवी सन पूर्व 8000 वर्षापासून अलीकडे म्हणजे 7000, 6000, 5000, 4000, 3000, 2000 असं उतरत खाली असताना कुठेतरी आपल्याला कृष्ण सापडतो. कृष्ण एकदा सापडला की तो देव आहे, संपला विषय. पण पुराणकार नेमकं सांगत नाहीत, गोल गोल सांगतात. पण आम्ही ऐकत नाही ना गोल गोल तुमचं. तुम्ही पुरावे दिले पाहिजे, सांगितले पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने आपल्या ग्रंथामध्ये काय म्हटलं त्याच्यावर मी आधी बोलणार नाही. अनेक व्याख्यान दिले जातात. साधू संत महाराज मंडळी त्यावरती खूप बोलतात. त्या बाबतीत मी अधिकारी निश्चितच नाही. प्रेम आहे पण अधिकार होत नसतात. पण इतिहासामध्ये दडलेला किंबहुना दडवलेला सत्य इतिहास, श्रीकृष्णाच्या अस्तित्वाचा इतिहास, रामाच्या अस्तित्वाचा इतिहास या ग्रंथामध्ये मी मांडलेला आहे. तो माझा पहिला चॅप्टर आहे. म्हणजे या चॅप्टरमध्ये इतिहासकाला आव्हान दिलेलं आहे. मी आणखी देखील म्हणतो याच्यामध्ये 22 तारखेला श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आहे. पण एक प्रश्न विचारणे तो काळ कधीचा सांगा म्हणून. कोणी सांगणार नाही. पण या ग्रंथाने आज आपण श्रीकृष्णाच्या प्रेमाखातर रामाचा आणि कृष्णाचा काळ देखील याच्यामध्ये निश्चित उल्लेख केलेला आहे. अर्थात इथं देखील फोब्या बेटे अंदाज यायला लागतो. मग गिलगामेश सारखा आहे जर म्हटलं तर श्रीकृष्णाचा कालावधी मी एवढंच म्हणू शकतो, इसवी सन पूर्व 1000च्या अगोदरचा आहे. सिंधू संस्कृतीच्या नंतरचा आहे किंवा उत्तरार्धाचा यायला लागतो. इथं देखील 2000 वर्षाचं अंतर दाखवतो मी, पहा, कारण माझं नाईलाज आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित सांगतो, सर्व धर्मप्रेमींना, अभ्यासकांना, आपण सगळे भाऊ आणि बहीण आहोत. सगळे धर्म एकच आहेत. जातीला काही विशेष किंमत नसते. हा इसवी सन पूर्व 1000 वर्षामध्ये जन्मलेला कट्टर जातीवादाला जन्म देणारा ब्राह्मणिक रिलिजन आहे ना, या ब्राह्मणिक रिलिजनमध्ये या काळामधला कृष्ण नाही. हा सगळ्यात मोठाचा कणकुणीचा पार्ट यायला लागतो. कारण इसवी सन पूर्व 1000 वर्षापासून अलीकडचा काळ हा ब्राह्मणिक रिलिजनचा आहे, हिंदूचा आहे. गौतम बुद्धाच्या अगोदरचा 300 वर्षाचा काळ जरी धरलं तर तिथंपासून आता पण जर बघितलं ह्या काळामध्ये कृष्ण या भारतभूमीवर जन्मलेला नाही. कृष्ण नव्हताच. तो काळ इसवी सन पूर्व 1000 वर्षाच्या पलीकडचा तो सिंधू संस्कृतीमधला असेल किंवा सिंधू संस्कृतीच्या पूर्वाधारातला असेल. पण निष्कर्ष मात्र एकच आहे, हा कृष्णाचा काळ ब्राह्मणिकल काळ नाही. या कसोटीवर जर पाहिला असताना नंतर लिहिण्यात आलेले जे हे पुराण ग्रंथ आहेत सगळे साफ होतात, सगळे बाद व्हायला लागतात, या कथा मनोरंजित व्हायला लागतात. हा इतिहास होत नसतो. अभ्यासकांनी आपल्या या पद्धतीने विचार केला असणार, कृष्णाचा काळ, रामाचा काळ समजून घेणं आवश्यक असतो. या महाभारताच्या काळामध्ये रामाच्या कथा आहेत. आणखी एक मजेशीर पाठ, त्याचा अर्थ सरळ सरळ आहे. महाभारत काळामध्येच रामाचा काळ तिथं आलेला आहे. म्हणजे रामायण काळ आणि महाभारत काळ फारसा दूरचा नाही. पण आम्ही मंडळी, विद्वान मंडळी, साधुसंत मंडळी जे काय आहे ते मात्र म्हणतात या काळाचा हिशोब मांडत असताना सत्ययुग अगोदर होऊन गेलं, नंतर त्रेतायुग आलं, नंतर द्वापरयुग आलं आणि आम्ही कलियुगात आहोत.
हे 4 युग म्हणतो. कलियुग हे 4 लाख वर्षाचं आणि दुप्पट करत जायचं. द्वापरयुग 8 लाख वर्षाचं, त्याच्या अगोदरचा काळ 16, त्याच्या अगोदरचा 32. हिशोबाला सोपा आहे हा पाठ. 4, 8, 16, 32 या पद्धतीने युगाची संकल्पना जवळपास 60 लाख वर्षाचा हा काळ पुराणकार मानतात. पण महाभारत लिहित असताना, महाभारताची मांडणी करत असताना रामाच्या कथा इथे यायला लागतात. आणखी एक स्पेसिफिक मुद्दा आठवण आली मी सांगतो, सगळ्या गोष्टी आठवत नसतात त्यावेळेस. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा यायला लागतो. आमचे व्यास महर्षी जे जातीवादी लोक आहेत ना, त्यांच्यासाठी सांगतो आहे मुद्दा. व्यास महर्षीची आई सत्यवती आहे, मच्छीमाराची कन्या आहे. व्यासांचे वडील पाराशर मुनी आहेत. कुठली जात घेऊन बसले तुम्ही? कुठल्या जाती समर्थन करणार आहात? व्यासाच्या काळामध्ये कृष्ण आहेत. व्यासांनी कृष्णाला पाहिलेलं आहे. महाभारताच्या युद्धामध्ये व्यासाची महत्त्वाची भूमिका आहे. व्यास हे कृष्णाचे भाष्यकार आहेत. व्यासकाळ कृष्णकाळ एकच आहे. कृष्ण आहे, पांडवाचा काळ एकच आहे. पांडव म्हटल्यानंतर धर्मराज यायला लागतात. श्रीकृष्णाने धर्माचं युद्ध केलं असं जे म्हटलं जातं. श्रीकृष्णाने कोणत्या धर्माचं युद्ध केलं? तर तो धर्म म्हणजे धर्मराज युधिष्ठिराच्या निमित्तानं स्थापन केलेला धर्म आहे. मग धर्माच्या अभिमानी लोकांना मी सांगू इच्छितो या प्रसंगी, आमच्या धर्मराजाच्या निमित्ताने व्यासांच्या काळात, कृष्णाच्या काळात धर्मराजाची संस्थापना झाली आहे. तो गादीवर बसवलेला आहे. हीच या देशातली धर्माची संस्थापना आहे. या देशातल्या धर्मराजाने निर्माण केला धर्मच हा पहिला धर्म व्हायला लागतो. धर्मामध्ये त्रुटी असतील हा वेगळा भाग आहे, तुमच्या ज्याच्या बुद्धीचा भाग असतो. पण धर्माची स्थापना या भारतभूमीमध्ये धर्मराजांनी श्रीकृष्णाच्या साक्षीनं, व्यासांच्या साक्षीने केलेलं आहे. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश असा आहे याच्यातला की धर्म, कृष्ण, व्यास, पाराशर मुनी, परशुराम, वशिष्ठ, राम, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितला, हा सगळा कालावधी फक्त 200, 300, 500 वर्षाचाच आहे. म्हणजे सत्ययुग आणि द्वापरयुगातलं तुमचं अंतर फक्त 500 वर्षावर येत असेल तर काळाची संकल्पना हे त्रेता वगैरे हे बाद होते. असूया, या प्रसंगी एवढं सांगणं आवश्यक आहे, बाकीचा विषय वेगळा आहे. पण या पुस्तकातला, ग्रंथातला वेगळा जो भाग होता तो आपल्यासमोर सांगणं आवश्यक आहे. माझ्या भाषेमध्ये सांगणं आवश्यक होतं, कारण तो अभ्यासाचा पार्ट येतो. बऱ्याचशा गोष्टी बोलत असताना आम्ही क्लिअर करायचा प्रयत्न केलेला आहे. काही राहिलेल्या गोष्टी आपल्याला निश्चित पुस्तकातून मिळतीलच. आणि आपण सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे कृष्णाच्या शिकवणीचा अभ्यास करावा असंच मी आपला नम्रपणे विनंती करतो. कारण त्यामध्ये आपलं सगळ्यांचं कल्याण आहे, सगळ्यांनीच करावं असं मी सुचवतो. आणि माझं बोलणं प्रास्ताविक लांबलं का कमी झालं मला माहिती नाही, कारण जेवढा विषय आवश्यक आहे तेवढं आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एक खूप श्रेष्ठ हिंदी कवी त्यांची एक ओळ मला आठवते. ते म्हणतात, मैं सुबह का तारा हूँ, मैं सुबह का तारा हूँ, मेरी उम्र ही कितनी, लेकिन अंधेरे का कफन फाड़ के आता हूँ, अंधेरे का कफन फाड़ के आता हूँ. 10-15 वर्षाची आमच्या सरगरे सरांची साहित्यिक कारकीर्द असेल, पण जे या ओळीमध्ये मापदंड सांगितलेले आहेत कफन फाडण्याचे, हेच मापदंड आमच्या सलगरे सरांना लागू पडतात, याचा आम्हाला अभिमान वाटतोय. आणि आणखी एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. मंडळी, राज्य पातळीवरील अतिशय प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा अकोल्याचा अंकुर साहित्य संघाचा सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी असलेला पुरस्कार 2दा मिळवण्याचा विक्रम प्राचार्य डॉक्टर मधुकर चंद्र यांच्या नावावर जमा आहे. ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. असं हे वेगळं व्यक्तिमत्व आणि त्यांचा आजचा हा महाग्रंथ महर्षी व्यासांचा कृष्ण भगवान, त्याचं अनावरण, त्याचं प्रकाशन आपण या ठिकाणी करूयात. मी
सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्या पुस्तकाचं अनावरण करावं, प्रकाशन करावं आणि आपण एक जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये या क्षणाचे साक्षीदार व्हायचं आहे. टाळ्या